आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. आज नेमकं काय परिस्थिती उद्भवली तुमच्यावर? भाजपने तिकीट नाकारले तुम्हाला. मी 2002 पासून प्रभाग क्रमांक 13 जवाहरनगर शास्त्रीनगर या भागामध्ये काम करते. मी माझ्या पक्षाच्या ज्या काही योजना असतील वरच्या त्या पूर्ण घरोघरी मी पोच केलेल्या आहे. ज्या ठिकाणी कमळाला कुठलंही चिन्ह म्हणजे कमळ तिथं पोचलं नव्हतं तिथपर्यंत मी 80% कमळ माझं मी पोचवलेलं आहे. तिथं घरोघरी जाऊन प्रचार करणं, लाभार्थी करणं, महिलांची संपर्क मोठा, महिलांची संख्या जास्त माझ्यासोबत, एवढं सगळं असून पक्षासाठी मी इतके वर्ष काम करून गेले. 8-9 वर्ष मला उमेदवार म्हणून माझ्या पक्षश्रेष्ठीने मला काम करायला लावलं. मी उमेदवार म्हणून गेले 8 वर्ष काम करते आणि आज अचानकच माझं तिकीट कॅन्सल झालं असं मला समजण्यात आले. मग हे आम्ही आता कुणाला विचारायचं सांगा? आता एकही कुणाचाही फोन नाही आम्हाला, काय विचारलेलं नाही की तुमची परिस्थिती कशी आहे. गेले 8 वर्ष आम्ही काम करत असताना अचानकच नाही म्हणून सांगितल्यानंतर आम्ही काय करणार? प्रत्येक घरात आम्ही पोहोचलेलो आहे. प्रत्येक आमचा जनसंपर्क मोठा आहे, निवडून येण्याची क्षमता आहे, सर्वेत 1 नंबरला नाव आहे, तरीही आम्हाला डावलण्यात आले. मग हे आता आम्ही विचारणार कुणाला? माझा एवढाच प्रश्न आहे. पक्षाच्या संपूर्ण याच्याविषयी आम्हाला पूर्ण माहिती आहे. आम्ही पक्षाच्या जेवढ्या काय रूल्स असतील ते पाळून आम्ही आत्ता काही काम करत आलेलो आहे. पण आता जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना पक्षाचा गमभव माहीत नाही. त्यांचे मिस्टर जे पक्षामध्ये काम करत होते त्यांनी आपल्या बायकांना तिथं उभं केलं. त्यांच्या बायका कधीही तिथं कुठल्याही लेवलला ग्राउंड लेवलला काम केलेलं नाही. आम्ही गेले 9 वर्ष ग्राउंड लेवलला ऊन बघितलं नाही, ताण बघितले नाही. पक्षानं जे आदेश देतील ते आम्ही करत आलोय आणि आत्ता काय करत आलेलो आहे. आणि आता आयत्या वेळी ज्यांना काहीच माहिती नाही असे उमेदवार दिलेले आहेत त्यांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठीने याचा विचार करावा. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.